नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, भाजपच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कापूस महामंडळ यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये कनिष्ठ कार्यकारी ज्यासाठी कृषी पदवी आवश्यक आहे त्यासाठी भरती होत आहे. कनिष्ठ लेखा सहाय्यकची पदवी असेल तर तुम्ही, वाणिज्य पदवी असेल तुम्ही कनिष्ठ लेखा सहाय्यक पदासाठी अप्लाय करू शकता. आणि जर कोणती पदवी असेल तुम्हाला कनिष्ठ सहाय्यक सारख्या पदांसाठी अप्लाय करता येणार आहे, ज्यामध्ये तुमचा पे स्केल हा 22,000 ते 90,000 तुम्हाला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी डायरेक्ट मिळू शकते. परीक्षा ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड किंवा कपास महामंडळ यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलच्या अंडर येणारं हे डिपार्टमेंट आहे, ज्याचं मेन लोकेशन आहे नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे. यामध्ये रिक्रुटमेंट अगेन्स्ट व्हेरियस पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर विविध पदांसाठी ही भरती होत आहे, ज्यासाठी 9/7/2026 ला जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत, त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एज लिमिट काय आहे, पे स्केल कशा प्रकारे असणार आहे. सर्वात अगोदर आपण पे स्केल बघून घ्या, कोणकोणती पदे आहेत आणि त्यासाठी पे स्केल कशा प्रकारे असणार आहे. असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज 40,000 ते 1,40,000 पे स्केल राहील. असिस्टंट मॅनेजर IT 40,000 ते 1,40,000 पे स्केल आहे. मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग 30,000 ते 1,20,000 पे स्केल आहे. मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट 30,000 ते 1,20,000 पे स्केल आहे. आणि त्यानंतर ज्युनियर ग्रेडमधली जी पदे आहेत, जी महत्त्वाची पदे आहेत, ज्यासाठी सर्वात जास्त जागा आहेत, त्यामध्ये ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स आणि ज्युनियर असिस्टंट जनरल यांना 22,000 ते 90,000 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्व पे स्केल हे चांगल्या प्रकारचे आहेत मित्रांनो. कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा 12 मंथचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी परमनन्सी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे बघा, वॅकन्सीज कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे. असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज एका जागेसाठी भरती होत आहे. ओपनसाठी एज लिमिट 32 वर्ष राहील. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन हिंदी विथ मिनिमम 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. हे जर तुमचा असेल एक्सपिरियन्स प्लस या ठिकाणी मित्रांनो जर एक्सपिरियन्स 1 वर्षाचा असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या पदासाठी. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर IT साठी 32 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील. यामध्ये अगेन BA IT CS MCA और MBA असणे आवश्यक आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग यासाठी मित्रांनो टोटल 8 जागा आहेत. जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर एज लिमिट ओपनसाठी 30 वर्ष राहील. MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट असेल तर अप्लाय करू शकता. मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स यामध्ये टोटल 5 जागा आहेत. 8 टोटल या ठिकाणी मित्रांनो जागांसाठी भरती होत आहे. 8 जागांचं जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 30 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील. CA CMA असणे आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाची जी 3 पदे आहेत त्यामध्ये 5वं 6वं 7व्या नंबरचं पद आहे. मध्ये ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याच्या 50 जागा आहेत. यामध्ये जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ ॲग्रिगेट ऑफ 50% मार्क्स असेल आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 40% जरी BSc ॲग्रीमधली पदवी झालेली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. ज्युनियर असिस्टंट अकाउंट 50 जागा आहेत. अगेन यासाठी BCom पाहिजे 50% ओपन OBCला आणि 50% SC ST हँडिकॅपसाठी. आणि ज्युनियर असिस्टंट जनरल याच्या मित्रांनो अगेन जर बघितल्या तर 30 जागांसाठी भरती होत आहे. याच्याही जागा चांगल्या आहेत. यामध्ये जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता. कोणतीही पदवी असेल 50% किंवा 45% कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. सो या पदांसाठी मेनली फोकस तुम्ही करू शकता. पदवी जर कृषी पदवी असेल किंवा वाणिज्य पदवी असेल किंवा कोणतीही पदवी असेल. आता जर तसं बघितलं तर लास्टच्या पदासाठी मित्रांनो कृषी पदवी जर असलेले किंवा वाणिज्य पदवीधर सुद्धा अप्लाय करू शकतात. त्यामुळे मेक शुअर तुम्ही त्यानुसार अनालिसिस करून या ठिकाणी अर्ज कराल. पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे. तर जे काही एज लिमिट मी या ठिकाणी सांगितलं 30 वर्षाचं ते ओपनसाठी होतं. 30 किंवा 32 वर्षाचं. त्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, एक्सर्व्हिसमेन 3 वर्ष. पर्सन ऑर्डिनरी जे जम्मू काश्मीर रेसिडेन्स आहेत त्या दरम्यान होते त्यांच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता.
त्यानंतर बघा मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज तुम्हाला मार्क्स किती पाहिजेत एक्झाममध्ये. प्रत्येक पेपरचा एक्झाम फॉर्मॅट ठरलेला आहे, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. ओपन ईडब्ल्यूएस ओबीसीसाठी 40% पाहिजे. एससी एसटी हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅनसाठी 35% कमीत कमी मार्क मिळवणे आवश्यक आहे. यामध्ये एक्झामिनेशन सिटीज बघून घ्या कुठे कुठे आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी तुमची किंवा नवी मुंबईला मेन लोकेशन जे आहे त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आउटसाईड स्टेट ट्रॅव्हल करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करा. त्यानंतर बघा मोड ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला कॉटन कॉर्पोरेशन ऑफिशियल वेबसाईटला जाऊन व्हिजिट करून अप्लाय करायचा आहे. 9/7/2026 पासून तुम्हाला या ठिकाणी 24/7/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज मित्रांनो करायचे आहेत. यामध्ये डिटेलमध्ये मी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. मात्र मेक शुअर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की अप्लाय कराल. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊन ही नोकरी महाराष्ट्रामध्ये मिळवता येणार आहे. या भरतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मात्र नक्कीच तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करणे आवश्यक राहील. याबाबत डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. धन्यवाद.